राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून होणार या 3 प्रकारच्या कपाती जाणून घ्या सविस्तर। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर राज्य कर्मचाऱ्यांचा जो माहे फेब्रुवारी महिन्याचा वेतन होणार आहे त्यामध्ये या 3 प्रकारच्या कपाती होत असतात आणि याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून कोणत्या 3 कपाती होणार आहेत। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून दरवर्षी खाली नमूद 3 प्रकारच्या कपाती केल्या जातात। आता ह्या नेमक्या कोणत्या कपाती आहेत ते आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। तर याच्यामध्ये बघा, संवर्ग गट अ विमा रक्कम असते 25 लाख रुपये, याच्यामध्ये वार्षिक वर्गणी असते त्यांची 885 रुपये जीएसटी सह। गट ब यांची विमा रक्कम असते 20 लाख रुपये, यामध्ये त्यांची वार्षिक वर्गणी असते 708 रुपये आणि संवर्ग गट क आणि ड याच्यामध्ये त्यांची विमा रक्कम असते 15 लाख रुपये आणि वार्षिक वर्गणी असते 531 रुपये। तर यामध्ये जो पहिला असतो तो असतो व्यवसाय कर। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्यांच्या वेतनातून व्यवसाय करची कपात ही 200 रुपये असते, परंतु दरवर्षी माहे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनातून व्यवसाय कराची 300 रुपये रक्कम कपात होते। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा असतो ती असते आयकर रक्कम। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी महिन्यांचे वेतन अदा करताना आयकरचे विवरण सादर करणे आवश्यक असते व आर्थिक वर्षाअखेर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये उर्वरित आयकर रकमेचा भरणा करावा लागतो, अन्यथा फेब्रुवारी महिन्यांचा पगार होत नाही। तर एकंदरीत व्यवसाय कर, आयकर रक्कम आणि विमा रक्कम अशा 3 पद्धतीच्या कपाती ह्या फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून किंवा वेतनातून दरवर्षी केल्या जातात आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे। त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण यातील महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता आणि इतरांनाही शेअर करू शकता। यासोबतच होऊ घातलेली TET 2026 त्यासाठी सर्व विषयांचे अत्यावश्यक परीक्षेत येऊ शकणारे हमखास प्रश्नांचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETचे सर्व विषयांचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।